नमस्ते पालकांनो, मनसंवाद या चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट सुप्रिया तुमचं मनापासून स्वागत करते. आजकालची मुलं भाजी चपाती, वरण भात ह्यासारख्या गोष्टी खायला नको म्हणतात. त्यांना सतत पिझ्झा, बर्गर किंवा मॅगी ह्यासारख्या गोष्टी खायला आवडतात. आणि मारझोड न करता, त्यांना न ओरडता, प्रेमानं कसा सकस आहार द्यायचा ह्यासाठी मी आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला हा छानसा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मुलांचे खाण्याचे नखरे कसे हाताळायचे. त्यामुळं आजचा हा व्हिडिओ प्रत्येक आईसाठी, बाबांसाठी लाईफ सेवर ठरणार आहे. मला प्रामाणिकपणे सांगा, आपल्या जेवणाची वेळ झाली की कोणाकोणाच्या घरामध्ये युद्ध चालू होतं की मुलं म्हणत असतात, मला मेथीची भाजी नको, मला ही भाजी नको, मला ती भाजी नको, मला चपाती नको, मला भाकरीच नको, मला ते आवडत नाही. असं कुणाकुणाच्या घरामध्ये होतं. आणि असं म्हणत म्हणत आपलं मूल ताटावरून उठून जातं. आणि मग आपण काय करतो, मुलांना बाहेरची बाजारातली पाकिटं आणून खायला देतो किंवा त्यांच्या हातामध्ये मोबाईल देतो आणि त्यांना ते जेवण खाऊ घालतो. आजकाल प्रत्येक घरामध्ये अशीच कथा आहे. मुलं सध्या सकस अन्न सोडून जंक फूडच्या मागं धावत आहेत. त्यामुळं मुलांना मारझोड करून किंवा ओरडून हा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळं आज मी असे 3 प्रॅक्टिकल उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे, जेणे की मुलं जंक फूड सोडून जे काही आपलं साधं घरचं जेवण आहे ते आवडीनं खाऊ लागतील. पण हे सगळं जाणून घेण्याआधी ह्या समस्येमागचं मानसशास्त्र आपण जाणून घेऊया. सध्या पालक हो, हे आपण समजून घेऊया की ह्या ज्या कंपन्यांनी ही जी पाकिटं बनवलेली आहेत ती एकदम रंगीबेरंगी बनवलेली आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स बनवलेले आहेत आणि त्या फ्लेवरची चटक आपल्या मुलांना लागलेली आहे. त्यामुळं मुलं खात नाहीत म्हटलं की आपण त्यांच्या ताट घेऊन पाठी लागतो किंवा मग त्याच्या हातामध्ये मोबाईल देतो किंवा मग त्यांना ओरडतो, मारतो आणि जेवू घालण्याचा प्रयत्न करतो. ह्यामुळं जेवणाची वेळ ही आनंददायी बनण्यापेक्षा ती त्यांच्यासाठी टेन्शनची वेळ बनते. जोपर्यंत आपलं जेवण रंजक होणार नाही तोपर्यंत मुलांचे नखरे थांबणार नाही. मुलांची ही जेवण्याची वेळ आनंददायी बनण्यासाठी आता मी तुम्हाला 3 प्रॅक्टिकल उपाय किंवा 3 घरातील नियम सांगणार आहे, जेणे की मुलं अगदी तुमची आनंदाने जेवतील आणि ते जंक फूडच्या मागे धावणारही नाही. चला मग बघूयात की आजचे 3 प्रॅक्टिकल उपाय कोणते. सगळ्यात पहिला प्रॅक्टिकल उपाय, अन्नाचा म्हणजे जेवणाचा प्रेझेंटेशन बदला. कसं असतं पालकांनो, मुलांना रंगीबेरंगी गोष्टी किंवा वेगवेगळे आकार खूप आवडतात. मुलांना वेगवेगळ्या रंगाची किंवा वेगवेगळ्या आकाराची खूप आवड असते. त्यामुळं मुलांना साधी चपाती देण्यापेक्षा त्या चपातीचा रोल करा. त्या चपातीमध्ये वेगवेगळ्या भाज्यांचं स्टफिंग भरा आणि त्याला रोल किंवा फ्रँकी असं काहीतरी नाव द्या. किंवा आपण असंही करू शकतो, बीट किंवा पालक ह्यासारख्या भाज्यांची प्युरी करा त्याच्यामध्ये आणि त्याचे पराठे बनवा किंवा पुऱ्या बनवा आणि ते मुलांना खायला द्या. बघा, ज्यावेळेस हॉटेलसारखे आकार किंवा रंग ज्यावेळेस मुलांना दिसतात त्यावेळेस आपली मुलं नखरे न करता ते अन्न अगदी चवीनं खातील आणि त्यांचे नखरेही कमी होतील किंवा बंद होतील. प्रॅक्टिकल उपाय 2, स्वयंपाकघरात मुलांची मदत घ्या. हा एक खूप भारी मानसशास्त्रीय उपाय आहे. आपण ज्यावेळेस बाजार आणतो त्यावेळेस भाज्या निवडण्यासाठी किंवा भाज्या धुण्यासाठी मुलांची मदत घ्या किंवा ताट वाढताना, कोशिंबीर बनवताना त्यांची मदत घ्या. त्यांना ते छोट्या छोट्या प्रक्रिया करू द्या, जेणे की मुलांना त्या गोष्टी आवडतील. अशा गोष्टी करण्याची मुलांना खूप आवड असते. त्यामुळं कोशिंबीर करताना वगैरे अशा गोष्टी त्यांना मिक्स करायला सांगितल्या, त्यांची छोटीशी मदत घेतली तर ते मुलांना खूप आवडेल आणि त्या प्रक्रियेत ते सामील झाल्यामुळं मी हे अन्न स्वतः बनवलंय ह्या भावनेनंच ते मूल नखरे न करता स्वतः बनवलेलं अन्न बाकीच्या गोष्टी खाताना, जेवण करताना नक्कीच आवडीनं खाईल. प्रॅक्टिकल उपाय 3, मोबाईल आणि जेवण ह्यांचं नातं तोडा. कसं असतं ना, मूल जेवत नाही म्हटलं की हल्लीचे पालक मोबाईल लावून देतात.
मोबाईल लावून मुलं जेवत असली की मुलांना आपण काय खातोय ह्याचं भानच नसतं किंवा त्याला त्याची चव पण कळत नाही. ते फक्त स्वतःचं तोंड चालवत असतं. त्यामुळं मुलांची पचनशक्ती सुद्धा खराब होते. त्यामुळं घरात आपल्या एक नियम बनवा. जेवताना टीव्ही किंवा मोबाईल पूर्ण बंद. सगळ्यांनी एकत्र बसून गप्पा मारत जेवणं ही जी आनंदाची प्रक्रिया आहे ती मुलांनाही अनुभवू द्या. घरात जेव्हा आनंदी वातावरणात जेवण असेल त्यावेळेस मूल स्वतःचे नखरे विसरून आनंदाने जेवेल. शेवटी एवढंच म्हणेन पालकांनो, मुलांच्या पोटात काय जातंय ह्यापेक्षा ते कोणत्या मूडमध्ये जातंय हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. जेवणाची वेळ आनंदाची बनवा. नक्कीच तुमचं मूल निरोगी आणि सदृढ होईल. तुमच्या त्या मैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा जी स्वतःच्या मुलांच्या जेवणाच्या नखऱ्याने खूप वैतागलेली आहे. आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात तुम्ही, मी आणि एक नवीन विषय. तोपर्यंत धन्यवाद.